चला सर्वांना नमस्कार। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 5वी नवोदय मधील सर्वात महत्त्वाचा टॉपिक अपूर्णांक आणि त्यावरील मूलभूत क्रिया आहे ना। 2025 ची परीक्षा 18 जानेवारीला आहे, जवळ आलेली आहे। सप्टेंबर महिना सुरू होईल आणि बबल्या 18 जानेवारी म्हणजे 3-4 महिने बाकी आहेत। त्याच्यात दिवाळीचे गेले 15 दिवस असे तसेच आहे ना। त्याच्यात नाताळचा सण तुला काही माहित नाही, पण तरी पण आपण नाताळच्या दिवशी फुकटी एक दिवस घालतात है ना। मकर संक्रांतीच्या दिवशी ते बी दिवस घालतात है ना। असे सणाईमध्ये आपले गेले 15-20 दिवस, ठीक आहे। तर राहिले महत्त्वाचे 3 महिने, बरोबर आहे। 3 महिने राहिले, तर 3 महिन्यात ह्या काय काय करायचं, अपूर्णांक ह्या चॅप्टरला कसं क्रॅक करायचं। 2025 चं नवीन नोटिफिकेशन आहे, त्याच्यानुसार अपूर्णांक चॅप्टर लय बेजार होऊ नका, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। सगळ्या मित्रांना सर्वांना शेअर करा आणि ते वाजू नको है ना। तर सगळ्यांना शेअर करा है ना, जेणेकरून ह्या अपूर्णांकावरचा मार्क कटणारच नाही, बरोबर आहे। तर बघा इकडं, आता अपूर्णांक आणि त्यावरील मूलभूत क्रिया 2023 पर्यंत फार अवघड होता, फार म्हणजे लयच अवघड होता। अपूर्णांक आणि त्यावरील मूलभूत क्रिया दरवर्षी ह्याच्यावरचे 2 प्रश्न विचारले जातात। 2 प्रश्न 2.5 मार्क, 2 प्रश्न 2.5 मार्क। ह्याच्यावर किती प्रश्न विचारले जातात, 2 प्रश्न है ना। आपण बघत आहोत नवोदय है ना गणितचा महत्त्वाचा चॅप्टर, नवोदय गणितचा महत्त्वाचा चॅप्टर अपूर्णांक। बरं, या वर्षी नेमका अपूर्णांक कसा यायलाय। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तसंच नवोदयच्या पूर्ण अभ्यासक्रमासाठी टेस्ट सिरीजसाठी आहे ना 95+ मार्क मिळवण्यासाठी नवोदय गुरु हे ॲप डाउनलोड करा है ना। फार उपयोगी आहे। नवोदय पात्र झाल्यावर तुम्ही मग म्हणताल की बरं झालं है ना। वागा हो, ठीक आहे। तर आता नेमके प्रश्न कसे येणार लक्ष द्या। पहिले प्रश्न कसे येत होते, 2/3 अधिक 1.2/5 वजा 1.3/4 हे प्रश्न पूर्वी येत होते, हे पूर्वी येत होते असे प्रश्न। पण आता हे प्रश्न नाहीत, आता हे प्रश्न नाहीत। पूर्वी येत होते, आता नाहीत, आता येत नाहीत असे प्रश्न, आता येत नाहीत है ना। तुम्ही म्हणले कसं काय येत नाहीत आता, मी म्हणलं येतच नाहीत आता। आता या वर्षीच्या नोटिफिकेशन नुसार हे प्रश्न बंद झालेले आहेत, असा एक सुद्धा प्रश्न दिसणार नाही। तुम्ही म्हणले मग कसे येणार प्रश्न, मी म्हणलं सोपे सोपे कसे, 2.3/4 अधिक 1 है ना 2/4 है ना अधिक 3.1/4 असे प्रश्न, म्हणजे छेद समान असणारे प्रश्न आतापासून येणार आहेत। मग बेरीज असो, वजाबाकी, गुणाकारात है ना, छेद समान असणारे प्रश्न यावर्षी। जसं की तुम्ही बघा, पुस्तक उघडून बघा, पुस्तक उघडून बघा, कोणता बी प्रश्न बघा, की पहिला प्रश्न आहे 3/11 है ना अधिक 4/11 है ना वजा 5/11, राईट। तुम्ही पुस्तकात बघा, गुणिले दुसऱ्या कंसात 7/11 वजा 6/11। बघा तुम्ही ह्याच्यामध्ये छेदामध्ये तुम्हाला दुसरं काही दिसलं का सांगा। छेदामध्ये 11 आहेत का नाही, हे वरचा अंश असते, खालचा छेद असते, बघा है ना। छेदामध्ये अहो सेम टू सेम है ना। पहिले प्रश्न इथं 11 असायचे, इथं 12, इथं 13, इथं 14, इथं 15 है ना। आपला बबलू परेशान है ना, तसं नाही। आता अजून बघा, 1.19/40 वजा, पुस्तकातली द्यायलो मी, सॉरी, प्लस 13/40, म्हणजे तुम्हाला प्रूफ बी भेटला पाहिजे ना, वजा 1.9/40। बघा पुस्तकात बघा, सगळे सेम सेम इथे 40 है ना, सगळे छेद समानच असणारे प्रश्न या वर्षीच्या नोटिफिकेशन मध्ये आहेत, या वर्षीच्या नवीन अभ्यासक्रमानुसार आहेत। त्याच्यामुळं तुम्ही जर बेजार होता असताल अशा प्रश्नाला है ना, उघड नसल्याला है ना, ताण हे घ्यायचा नाही, हे प्रश्न बंद आहेत, नाहीत या वर्षीच्या नोटिफिकेशन मध्ये नाहीत। तुम्ही कोणता बी प्रश्न काढा, पुढील आविष्काराला सरळ रूप द्या, 1.11/12 1.11/12 गुणिले 7/12
है ना, वजा 1.7/12 गुणिले 5/12. सगळे बाप्पा तेच आहेत. 12/12/12/12 सगळे असे येणार इथं. तुम्ही कसला बी प्रश्न काढा हो. 1.1/24 है ना, आहे ना, म्हणजे काय आहे ना, येणारच आहे ना, आहे ना. इथं बी -24, इथं 24, हिच्या दिशेत नाही, ह्याच्या दिशे नाही. तुम्ही म्हणले अजून एखादा सांगा. मी म्हणलं बघा तुम्ही अजून पुस्तकात बघा, पुस्तक उघडून नवनीत बघा, नवीन पुस्तक बघा या वर्षीचे. 1/5 है ना, वजा 2/5 इथं पण आहे बाबा. गुणिले इकडं आहे थोडस 36/45 वजा 2/5. आता इथं वागा हो, इथं काय करायचं तुम्ही म्हणले, इथं सर -5, इथं -5, इथं -5 आहे, इथं -5 आहे आणि इथं 45 आहे. आणि तुम्ही तर खोटं बोलले. मी म्हणलं खोटं काय, 36 आणि 45 एका पाड्यात येतात का नाही सांग. 36 आणि 45 एका पाड्यात येतात, तर 9चा पाडा. 9चा पाडा बघा म्हणा, 9 1 9 2 8 9 30 9 चौक 36, 9 5 45, इथं 5 इथं 5 आलंच. सगळे सेमच येणार आहेत. नोटिफिकेशन मध्ये बघायचं, विषय येत नाही. 3.1/2 आणि 3.1/2 यांचा गुणाकार वागो हो. ठीक आहे, म्हणजे बेरीज वजाबाकी गुणाकार मध्ये तर सेम टू सेम असे क्वेश्चन यावर्षी मिळणार आहेतच, है ना. अपूर्णांकाच्या चॅप्टरचं लय टेन्शन गेलेलं आहे आपल्याला, है ना. अपूर्णांकाच्या चॅप्टरचं टेन्शन गेलेलं आहे. तुम्ही सगळं नवनीत मध्ये बघा, दुसऱ्या पुस्तकांचा रेफर करा. छेदाच्या जागी एकच अंक समान अंक. ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करून सबस्क्राईब करा, ॲप डाउनलोड करा आणि 95+ मार्क मिळवा. धन्यवाद.